मित्रांनो नमस्कार, कोकणाचं आम्ही त्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मुंबईमध्ये भव्य दिव्याचा आगमन सोहळा आहे, तो पण चिंचपोकळी चिंतामणीचा। तर हा मुंबईमध्ये सगळ्यात मोठा आगमन सोहळा आहे। खूप लांबून लांबून लोक आगमनासाठी येतात। तर परळचा वर्कशॉप ते आपला चिंचपोकळी चिंतामणीच्या मंडपापर्यंत हा आगमन सोहळा असणार आहे। तर मूर्ती तर 2 वाजता सोहळा आहे। आता असा उठलोय 1:30 वाजले, आता निघतोय कारण काल हंडी होती, त्या हंडीमुळे आता लेट झालं। 3 वाजता घरी पोहोचलो, तर त्यानंतर झोपणं। तर हंडीचा पण टाकलाय मी ब्लॉगमध्ये, आपण तो बघा आणि आवडतं नक्की लाईक करा। मग कुठलाही न वेळ घालता आपण जाऊया चिंचपोकळी चिंतामणी बाप्पाच्या आगमन सोहळ्याला। बोला गणपती बाप्पा। आता घरातून निघालोय, तर एवढा भरमसाठ पाऊस आला ना की बोलणं मुश्किल आहे, पण तरी पण आगमन आज होणार आणि आम्ही जाणार हे नक्की। चला जाऊया चिंचपोकळी चिंतामणीच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्याला। बोला गणपती बाप्पा मोरया। आपण समोर पाहतो की अर्थव्यवस्था राजा हा गणपती बाप्पाचा आगमन सोहळा चालू आहे। आम्ही रस्त्यात असताना दिसला आम्हाला। बोला गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो आपण बघताय धारावीचा वक्रतुंड, सुंदर असं रूप बाप्पाचं। गणपती बाप्पा मोरया। आपण बघताय समोर कुर्ल्याचा समोर गणपती बाप्पाचा आगमन सोहळा चालू आहे आणि अशा प्रकारे भव्य दिव्य अशी बाप्पाची मूर्ती आहे। सुंदर अशी छानशी मूर्ती बाप्पाची। कुर्ल्याचा सम्राट, पावसाच्या कारणामुळे बाप्पाची मूर्ती झाकलेली आहे। कुर्ल्याचा सम्राट हा होता चिंचपोकळी चिंतामणी बाप्पाचा भव्य दिव्याचा आगमन सोहळा। बाप्पाचं रूप आता असं वाटलं की मन भरून आलं। तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।